प्रभाग क्रमांक 12 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव हेमंत वाणी व समाजसेविका सीमा हेमंत वाणी यांच्या वतीने दिवाळीनिमित्त प्रभागातील नागरिकांना मोफत रवा व साखरेचे वाटप करण्यात आले। त्यामुळे प्रभागातील नागरिकांची दिवाळी आता गोड होणार यात मुळीच शंका नाही। सर्वप्रथम याचा शुभारंभ महाराष्ट्र प्रदेश महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या शुभ हस्ते झाला। त्यानंतर दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व ठाणे जिल्हा अध्यक्ष नजीब मुल्ला यांच्या हस्ते प्रभागातील नागरिकांना मोफत रवा व साखरेचे वाटप करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते रमेश इंदिसे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते व महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभागात फक्त बॅनरबाजी न करता प्रभागातील नागरिकांना कोणत्या गोष्टीची आवश्यकता हे ओळखून हेमंत वाणी व सीमा हेमंत वाणी हे पुढाकार घेऊन नागरिकांना सहकार्य करण्यासाठी नेहमी तत्पर असतात। त्यामुळे येत्या पालिका निवडणुकीत हेमंत वाणी व सीमा हेमंत वाणी यांना प्रभागातील थोरा मोठ्यांचा नक्कीच आशीर्वाद मिळेल ही गोष्ट नाकारता येणार नाही। हेमंत वाणी व सीमा हेमंत वाणी यांनी प्रभागातील नागरिकांसाठी जो उपक्रम राबवला त्याचं प्रभागातील नागरिकांनी गोड कौतुक केले व मनापासून आभार सुद्धा मानले। निवडणुका येतील व जातील, परंतु आम्हाला ज्या वेळी लोकांची सेवा करायला मिळेल त्यावेळी आम्ही प्रभागातील नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असू, अशा भावना हेमंत वाणी व सीमा हेमंत वाणी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या। आणि आज कुठेतरी दिवाळीच्या या गोड सणानिमित्त कुठेतरी आपल्या प्रभागातील नागरिकांची दिवाळी गोड व्हावी तो महत्त्वपूर्ण पाहिला जातो। आणि या दिवाळी निमित्त मोठ्या प्रमाणात नागरिकांना जे आहे हे वाटप करण्यात आलेलं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं तर महिला असतील किंवा प्रभागातील ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्यासाठी हे महत्त्वपूर्ण वाटप हेमंत वाणी आणि सीमा वाणी यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। कुठेतरी आज जो आहे दिवाळी येऊ घातलेल्या आहे आणि त्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण महाराष्ट्र प्रदेश सचिव हेमंत वाणी आणि समाजसेविका सीमा हेमंत वाणी यांच्या सर्वांची दिवाळी गोड व्हावी या दृष्टीने हा साखर आणि रवा वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। त्याप्रमाणे याही गोष्टी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। अंशनगर, चंदवाडी, पाचवाडी, नांदेवाडी आदी भागातील या ठिकाणी सीमाने नजीक नागरिकांना या ठिकाणी रवा आणि साखरेचं वाटप आहे या ठिकाणी करण्यात येत आहे। आणि दिवाळीचा आनंदाचा शिदा घेण्यासाठी या ठिकाणी गरिबीतून वरती गेलेला व्यक्ती आहे। कारखाना आहे अशाचे जिल्हा देशाची देखील वाटप जी आहे ती दिलेली आहे ती येणाऱ्या एक फोटो दादा अशोक दादा दिवाळीच्या निमित्ताने हे आहे विशेष रवा आणि साखर वाटपाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। काय सांगाल? वर्षानुवर्षानं आपण या प्रभागात बघितलं असेल
मोठी डकारी देऊन आम्ही एवढे वर्ष निवडून आलो, एवढे वर्षाची सत्ता आहे, पण खरोखरच दिवाळी सण आहे, त्याच्यात आपण जसा गोडवा खातो त्या प्रत्येक घरात व्हायला पाहिजे. त्या आपुलकीनी आणि जे सीमा हेमंत वाणी आणि हेमंत यांच्या कुटुंबामार्फत जे एक कार्य चालू आहे, पावसाळ्यात छत्री वाटप, त्याच्यानंतर दिवेबत्ती आणि त्याच्यानंतर आता रवा व साखर, हे खरोखरच चांगलं आहे की आपण फक्त कटआउट लावून दिवाळी न साजरा करता आपण खरोखरच समाजकार्य करायला पाहिजे. असे राजकारणीची या प्रभागात गरज आहे आणि येत्या वर्षी माझी शुभेच्छा आहे का इंशाल्लाह पुढच्या दिवाळीला आपण जोरात अजून याचा 4 पटींनी जास्त वाटप करू, जेव्हा मला हेमंत किंवा सीमाला नगरसेवक किंवा नगरसेविका म्हणता येईल. म्हणून आपण बघितलं या प्रभागाने महापौर दिलेत, महापौरच्या कुटुंबाचे लोकप्रतिनिधी दिलेत, मोठे मोठे गटनेते, मोठे मोठे पदाधिकारी दिलेत, पण कधी गोरगरिबांची काळजी घेणारा, खिशात हात टाकणारे ते बघितलेले नाही आपण. म्हणून असा आपला दयावान दानशूर व्यक्तिमत्व हेमंत सारखं आहे. आपला छोटा संसार आहे, अपेक्षा छोटी आहे पण हृदय मोठं आहे. अशा मोठ्या हृदयातल्या माणसाला खरोखरच लोकसेवा करण्याच्या या प्रभागातली लोकांनी संधी दिली तर नक्की याची कायापलट करण्यात आम्ही पूर्णपणे त्याला पाठिंबा देऊ. हेमंतजी, काय सांगाल दिवाळी निमित्त नागरिकांची गोडवा जो आहे तो आपल्या माध्यमातून जो आहे तो देण्यात येताना पाहायला मिळतोय. आता ग्रीन सिग्नल सुद्धा मिळाला आहे की येत्या काळात हेमंत वाणी किंवा सीमा वाणी हे सभागृहात असतील. वरिष्ठांचा हा माझ्यावर दिलेला विश्वास आहे आणि हा नक्कीच मी कुठे तडा जाऊन देणार नाही याची मी हमी देतो. आणि हे कार्य मी आज जे करतोय ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली करतोय. मुल्ला असतील, मुल्ला साहेब असतील, आमचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष, आणि परांजपे साहेब आहे आमचे प्रदेशचे मुख्य प्रवक्ते, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम करतोय. या कार्यक्रमाची अजून वाढ कशी होईल त्यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच वाढ होणार एवढं सांगतो. काय सांगाल, खरं तर महत्वपूर्ण दिवाळी सण पाहिला जातो आणि या दिवाळी सणानिमित्त जे आहे हे विशेष वाटप प्रत्येकाच्या घरी गोडवा देण्यात येतं. काय सांगाल? सर्वांना पहिले दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून. तसंच नजीब दादाने सांगितल्याबद्दल तसंच सर्वांना गोडवा थोडासा देण्याचा प्रयत्न करतोय आम्ही आणि याच्यात त्यांचा सपोर्ट, नागरिकांचा सपोर्ट मिळाला की नक्कीच पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात साजरा करतो. नक्कीच कुठेतरी आहे आगामी काळ. माझं नाव गौरी रामचंद्र तामणकर. मी इथं गेल्या 25 वर्ष मी त्याला ओळखते, 25 वर्ष ओळखते, त्यामुळे त्याचं काम सगळं यशस्वी आहे. म्हणजे त्याच्या कामात कुठं हरगती नाही. आम्ही त्याला असं चांगलं सपोर्ट करू तर मनाला पाहिजे तर आम्ही सपोर्ट करू, कारण त्याला आम्ही लहानपासून ओळखतोय. त्यामुळे त्याची काय मनाची संख्या नाही एवढं आम्हाला माहिती आहे. तर धन्यवाद.